याप्रमाणे ब्लाऊजचं माप घेतल्यानंतर फिटिंग व्यवस्थित बसते. जास्त वेळ न लावता आपण ब्लाऊजकडे येऊया. ब्लाऊजच्या हुका वगैरे सगळे व्यवस्थित लावून घेऊया आपण पहिले. हुका लावल्यानंतर आपण त्याला सगळीकडून व्यवस्थित करूया. एक मधली हुक राहिली ती पण लावून घेऊया, म्हणजे कुठेही तो लांबत नाही. याप्रमाणे ब्लाऊजच्या हुका व्यवस्थित करून ब्लाऊज प्लेन करून घेऊ. अशा प्रकारे घड्या वगैरे सगळे व्यवस्थित करून अशा प्रकारे ब्लाऊज ठेवायचा आहे. आता पहिलं आपण चेस्टचं माप घेऊया. चेस्ट आहे याची, ह्या टोकापासून आपण ह्या शिलाईपासून तर ह्या शिलाईपर्यंत याचं माप घ्यायचं आहे आणि जेवढं येईल त्याचे डबल करायचे 15. ते चेस्टचं माप आहे 15, म्हणजे 30ची चेस्ट झाली ही. तर आपण याची 15 लिहूया. यानंतर आपण गळा घेऊया. गळा घेतलाय 5 इंच. ह्या रेषेपर्यंत असं व्यवस्थित बघून घ्यायचं. गळा घेतलाय आपण 5. त्यानंतर बाही घेऊ. बाहीचं माप घेऊया आपण. व्यवस्थित टेप ठेवून शिलाईपर्यंत 4 इंच घेऊया बाही. 4 इंच. अशा प्रकारे बाहीचं माप घेऊन आता मागचा गळा घेऊया. मागचा गळा याप्रमाणे घ्यायचा आहे. आणि आता मधलं अंतर घेऊया आपण, म्हणजे गळा रुंदीचं 5 आले. 5 म्हणजे 2.5 तसं निम्म करायचं आहे आपल्याला. शोल्डर घेतलंय. ह्या बाही जिथपासून आपण बाही जोडली आहे तिथपासून टेप ठेवायचा आहे आणि इकडची बाही जिथे जोडली आहे तिथपर्यंत त्याचं माप आलंय 10, म्हणजे शोल्डर आहे आपला 10चा. शोल्डर घेऊया आपण 10.